नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। जर तुमच्याकडे BS6 डिझेल गाडी असेल आणि तुमच्या मीटर कन्सोलवरती असा सिम्बॉल आला तर समजून घ्या की आपल्या गाडीचा ॲडब्ल्यू संपत आलेला आहे। आपल्याला ॲडब्ल्यू टाकावं लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडब्ल्यू टाकण्याची सर्व प्रोसेस बघूयात। काय झालं आहे की कोरोनानंतर 2000 CC पेक्षा जास्त मोठं डिझेल इंजिन असेल तर त्यांना गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार ॲडब्ल्यू कंपल्सरी करण्यात आलं। आणि बरेच आमचे ड्रायव्हर मित्र आहेत की ते गाडी छान चालवतात पण त्यांना ॲडब्ल्यूबद्दल जास्त माहिती नाही आहे। तर बघा, आपण जिकडनं डिझेल भरतो त्याच्या शेजारी एक छोटंसं झाकण असतं, त्यामध्ये आपल्याला ॲडब्ल्यू टाकावं लागतं। ॲडब्ल्यू आपल्याला 5 लिटर, 10 लिटर आणि 20 लिटरच्या कॅनमध्ये मिळतं। डायरेक्ट डिझेलमध्ये ॲडब्ल्यू टाकायचं नाही आहे। डिझेलच्या झाकणा शेजारी एक छोटंसं झाकण असतं। काही गाड्यांमध्ये पुढे बोनेटमध्ये असतं, जसं की इनोवा क्रिस्टाला पुढे बोनेटमध्ये आहे। स्कॉर्पिओमध्ये एका बाजूला डिझेलचं झाकण आहे आणि दुसऱ्या बाजूला किन्नर साईडला ॲडब्ल्यूचं झाकण आहे। तर ते पण माहिती करून घ्यायचं। व्हिडिओ पूर्ण बघा, ही माहिती आज ना उद्या तुम्हाला कामात येणार आहे। तर अशा पद्धतीचा 5 लिटरचा जर तुम्ही कॅन घेतला तर व्यवस्थित त्याचं सील ब्रेक करून घ्यायचं। आणि माझ्या हातामध्ये जो नोझल आहे, जो पाईप आहे, तो त्या 5 लिटरच्या ड्रमसोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळतो। तो व्यवस्थित सगळं साफसूफ करून कुठलाही कचऱ्यामध्ये जाणार नाही। आणि मग हे नोझल, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये शिबलं म्हणतो, ते व्यवस्थित फिट करून घ्यायचं। ते एक्सटेंड होतं, लांब पण होतं, असं ओढलं आपण तर लांब होतं। तुम्हाला जसं योग्य वाटेल, जसं सोयीस्कर असेल त्या पद्धतीने ते छोटं मोठं ठेवायचं। आणि काळजीपूर्वक डिझेलचं झाकण बंद असू द्यावं। त्यानंतर ॲडब्ल्यूच्या होलामध्ये आपण ते आपलं शिबलं टाकूया आणि जवळपास एक 3 ते 4 मिनटामध्ये डब्बा खाली होऊन जातो। सांडवायचं नाही आहे ते, त्याच्याने कलरवरती इम्पॅक्ट होतो गाडीच्या। तर काळजीपूर्वक असं ॲडब्ल्यू आपण भरून घ्यायचं। साधारण 5 लिटर ॲडब्ल्यू 10,000 किलोमीटरपर्यंत चालतं, असं आमचा आता वापरताना अंदाज आहे। थोडंफार पुढे मागे होऊ शकतं। तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडब्ल्यू गाडीमध्ये टाकायचं। ॲडब्ल्यू टाकलं नाही तर गाडी स्टार्ट होत नाही। तुमच्या मीटर कन्सोलवरती सिम्बॉल आला, उघडलेल्या छत्रीसारखा सिम्बॉल असेल तर तो ॲडब्ल्यूचा सिम्बॉल असतो। आणि जवळपास 1000 किलोमीटर गाडी चालेल त्याच्या आधी आपल्या गाडीच्या मीटर कन्सोलवरती सिम्बॉल लागत असतो। तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं, कारण ऐन वेळेला मग ते मिळत नाही। तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण 5 लिटरचा कॅन आपण गाडीमध्ये टाकून घ्यायचा। त्यानंतर आपण गाडीच्या आतमध्ये चेक करून घेऊ, मीटर कन्सोलवरचा सिम्बॉल गेलेला पाहिजे आपला, त्यासाठी गाडी स्टार्ट करावी लागते। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। वाहनांसंदर्भातील जे नॉलेज माझ्याकडे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। ते तुम्ही घरीही ॲडब्ल्यू टाकू शकता। ऑन द वे कुठे तुमच्या गाडीमध्ये एखादा स्पेअर डब्बा ठेवला तुम्ही ॲडब्ल्यूचा, तर ते तुम्हाला कामातच येईल। अजून ही टेक्नॉलॉजी नवीन आहे। शहरी भागामध्ये बऱ्यापैकी तिचा प्रचार प्रसार झालेला आहे, पण ग्रामीण भागातील आमच्या ड्रायव्हर मित्रांना थोडंसं कमी नॉलेज आहे। तर ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांनी नक्की नॉलेज अपग्रेड करून घ्या, आणि ज्यांना आहे त्यांचं अभिनंदन। तर पुन्हा आपण आता ॲडब्ल्यू टाकलेला आहे, गाडी चालू करू आणि तो सिम्बॉल गेला का ते चेक करून घेऊ। आमचे जे गाडी मालक आहेत त्यांना याच्याबद्दल थोडीशी माहिती कमी होती, त्यांचा सर्व गैरसमज आपण दूर केला। बघा, मगाशी सिम्बॉल होता, आता नाही आहे। बाय बाय।